नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये लवकरच ऐश्वर्याचं कारस्थान उघडं पडणार आहे। तर इथे ऐश्वर्याने जानकीला आणि सुमित्राला त्रास देण्यासाठी जो काही प्रयत्न केलेला असतो, जानकीला अडकवण्यासाठी जे काही आता षडयंत्र रचलेलं असतं आणि तिला एका चक्रव्यूहमध्ये ज्या पद्धतीने ऐश्वर्याने आता जानकीला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो, त्या चक्रव्यूहमध्ये आता नियतीनेच ऐश्वर्याला अडकवलेलं असतं। तर ते कसं काय? तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता आशीर्वाद बंगल्यामध्ये कावेरीची एंट्री होणार आहे। आशीर्वाद बंगल्यामध्ये कावेरी येताच लताच्या समोर ऐश्वर्याचं आता भिंग फुटणार आहे। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याने जो काही खोटाडेपणा केलेला असतो, लताच्या भावनांबरोबर ती ज्या पद्धतीने आता खेळलेली असते, त्याची सुद्धा नियतीने तिला चांगलीच आता शिक्षा दिलेली असते। तर इथे जानकीचा जो फोटो आता स्वतःचा फोटो म्हणून तिने आपल्या रूममध्ये ठेवलेला असतो, तो फोटो आता ओवीच्या हातामध्ये लागलेला असतो। तर इथे जानकीचा फोटो ओवीच्या हातात लागताच इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो। खूप मोठा धमाका रणदिवेंच्या घरामध्ये झालेला असतो। आणि प्रेक्षकांनो, ओवीमुळे हे सत्य जेव्हा सगळ्यांच्या समोर येतं ना, तेव्हा एका आईची आणि मुलीची भेटसुद्धा झालेली असते। तर इथे देवाच्या आशीर्वादाने इथे आता जानकीला आपली जन्मदाती आई इतक्या वर्षानंतर सापडलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने ऐश्वर्याचं कारस्थान आता उघडं पडणार आहे आणि त्याचबरोबर इथे आता ओवीमुळे लताला कळणार असतं की जानकी हीच आता लताची मुलगी आहे आणि ऐश्वर्या एक नंबरची घड फोडणारी आणि खोटाडी मुलगी आहे, हे आता तिच्या समोर येणार असतं। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी आता पुढे घडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे मधुभाऊंनी आता जानकीला तिच्या आईची शेवटची आठवण म्हणून एक फोटो दिलेला असतो। त्याच्यामध्ये फक्त जानकी असते आणि तिच्या आईचा हात त्याच्यामध्ये असतो आणि हा फोटो जानकीचा आहे हे सत्य घरामध्ये सगळ्यांना माहिती असतं। फक्त ते लताबाईंना माहिती नाही आहे की जानकी ही मधुभाऊंच्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झालेली मुलगी आहे आणि ती माझीच मुलगी आहे, हे सत्य लताबाईंना माहिती नसतं। आणि प्रेक्षकांनो, आता नियतीचा खेळ बघा। ज्या वेळेला जोगतीन येतात आणि इथे जानकीला देवी आईची ओटी भरायला सांगतात आणि म्हणत असतात की तुझ्यासमोर तुझा भूतकाळ येणार आहे, पण इथे चेहऱ्यावरती मुखवटा लावून येणार आहे। तर जो भूतकाळ तू आता शोधण्याचा प्रयत्न करतेस ना, त्याच्यामध्ये तुझं काहीतरी हरवलंय, ते तुला शोधायचं आहे, ते तुझ्या समोर येणार आहे। फक्त तुला ते ओळखायचं आहे। त्याच्यामुळे खूप काही तुला देऊन जाणार आहे आणि काहीतरी तुझ्याकडे घेऊन जाणार आहे, असं जोगतीन जानकीला म्हणालेली असते। तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला जोगतीन जेव्हा म्हणते की तुला जे संकट वाटतंय तोच तुला देवी आईने दिलेला आशीर्वाद आहे, तेव्हा आता ह्या कोड्याचा उलगडा जानकी आपल्या परीने करण्याचा प्रयत्न करणार असते। आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता ओवीकडे प्रोजेक्टसाठी जानकीने मधुभाऊंनी दिलेला लहानपणीचा फोटो तिने आता दिलेला असतो। तेव्हा ती ओवीला म्हणते की तुझं काम झाल्यानंतर हा फोटो माझ्याकडे दे, लहानपणीची आणि माझ्या आईची ती शेवटची आठवण माझ्याकडे आहे। आणि आता खूपच मोठा वारा येतो आणि तिचा तो फोटो उडून बरोबर लताकडे जातो आणि लता तो फोटो हातामध्ये घेते। तेव्हाच तिला कळतं, फोटो बघितला की हा फोटो माझ्या लहानपणीच्या मुलीचा आहे, पण हा फोटो तर मी मधुभाऊंकडे दिला होता, तो इथे काय करतोय? तेव्हा लताबाई आपल्या रूममध्ये जातात आणि आपल्या बॅगमधून, आपल्या पर्समधून त्यांचा तो अर्धा फाटलेला जो फोटो असतो तो आता घेतात आणि त्या फोटोला जॉईंट करतात। तेव्हा तो फोटो त्यांचाच असतो, म्हणजे जानकीकडे जो फोटो असतो तो अर्धा फोटो असतो आणि लताबाईंकडे असतो तो लताबाईंच्या चेहऱ्याचा फोटो असतो। ते दोन्ही फोटो आता एकत्र जॉईन केल्यानंतर तो पूर्ण आता फोटो तयार झालेला असतो, तो पूर्ण फ्रेम तयार झालेली असते। तेव्हा इथे लताबाईंना कळतं की या घरामध्ये माझी मुलगी आहे, पण माझी मुलगी कोण असेल? तेव्हा ऐश्वर्याने ते बोलणं आता ऐकलेलं असतं आणि ऐश्वर्या सारंगला हाताशी धरून एक नाटक करते। ती म्हणते की लताबाईंना मी सांगणार, त्यांना असं दाखवून देणार की मीच ती मुलगी आहे जी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली।
तेव्हा इथे प्रेक्षकांनो नेहमीप्रमाणे ऐश्वर्या नाटक करते आणि लताबाईंना पटवून देते की मीच ती तुमची मुलगी आहे जी मधुभाऊंच्या आश्रमामध्ये होती, जी लहानाची मोठी झाली. हा फोटोसुद्धा माझाच आहे. तेव्हा इथे लताबाईंना तिचं बोलणं खरंच वाटतं. लताबाई तिच्यावरती विश्वास ठेवतात आणि म्हणतात की ती तुझी आई आहे ना, ती मीच आहे, मीच तुझी आई आहे, तूच माझी बबडी आहेस. असं म्हणून लताबाई आता ऐश्वर्याला मिठी मारतात आणि म्हणतात, मी तुझी आई आहे, मला माफ कर बाळा. लहानपणी मी तुला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडून गेले होते, पण त्याला तशीच काहीतरी कारणं होती. मी तुला वेळ आल्यानंतर सगळं काही सांगेन. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की आई, इतक्या वर्षानंतर तू परत आलीस आणि ते सुद्धा या अशा अवस्थेमध्ये. म्हणूनच कदाचित नियतीच्या मनामध्ये सुद्धा तेच असेल की माय लेकींची भेट व्हावी, म्हणून बरोबर या घरामध्ये मी तुला घेऊन आले. आई, बघतेस ना हे लोक मला कशा पद्धतीने त्रास देतात, म्हणूनच मी ह्या लोकांना त्रास देते. मी या घरामध्ये जेव्हापासून सून म्हणून आली आहे ना, तेव्हापासून या जानकीने आणि या सुमित्राने मला खरंच खूप त्रास दिला आहे. तेव्हा इथे आता लताबाई म्हणत असतात, तू सांग ना आता या सगळ्यांना की तू एकटी नाही आहेस, तुझी आई तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस तू ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही आई, अजिबात नाही. या घरात कुणालाच कळता कामा नये की तू माझी आई आहेस ते. नाहीतर मग या घरामध्ये तू ऋषिकेशची आई म्हणून मी तुला जे काही नाटक करायला सांगते ना, या लोकांना धडा शिकवायला, ते नाटक तुला करता येणार नाही ना आई. मग तुला जर आता तुझ्या बबडीसाठी काहीतरी करायचं असेल ना, तर तू आता हे फक्त नाटक कर. थोडे दिवस तुला अजून हे नाटक करायचं आहे. एकदा का त्या जानकीला या घरातून बाहेर काढलं ना, का मग तुला हे नाटक करायची गरज पडणार नाही. तेव्हा इथे आता ऐश्वर्या हीच लताबाईंना आपली मुलगी वाटत असते. तेव्हा लताबाई म्हणतात की ठीक आहे, मी हे नाटक करायला तयार आहे तुझ्यासाठी. तेव्हा इथे ऐश्वर्याने आता लताबाईंना ही गोष्ट पटवून दिलेली असते की तीच त्यांची मुलगी आहे म्हणून. पण इथे आता जानकीला फार वाईट वाटलेलं असतं, कारण जानकीकडे लहानपणाची अशी एकसुद्धा आठवण नसते. सगळ्यांना फक्त ती एक अनाथ आहे, मधुभाऊंच्या आश्रमामध्ये वाढलेली एक मुलगी आहे आणि मधुभाऊंनी तिला वडिलांचं प्रेम दिलं आहे, एवढंच काही ती तिची ओळख असते माहेरची. पण आता तिच्याकडे मधुभाऊंनी दिलेला तिच्या आईचा फोटो असतो, म्हणजे कुठेतरी तिच्या मनाला याचं समाधान असतं की माझी आईसुद्धा होती, तिने मला मधुभाऊंच्या आश्रमामध्ये सोडलं, म्हणजे मी अशी कुणीतरी एकदमच अनाथ नाही आहे, माझीसुद्धा आई वडील असतील, असं जानकीला वाटत असतं. तेव्हा इथे जानकी आता नाराज असते. आता ओवीला तरी काय बोलणार. ओवी म्हणत असते, आई, माझ्यामुळे तुझा लहानपणीचा तो फोटो हरवला ना, तो तुझ्यासाठी किती महत्त्वाचा होता मला बरोबर माहिती आहे. आणि इथे आता ओवी सगळीकडे तो फोटो शोधत असते. तिला जिथे जिथे वाटत असतं तिथे तिथे तो फोटो ती शोधत असते. तेव्हा तिला इथे आता लता विचारते, काय गं ओवी, काय शोधतेस तू? तेव्हा ओवी म्हणते की मी माझ्या आईचा फोटो शोधते, तुम्ही कशाला मला विचारताय, मी तुम्हाला नाही सांगणार. तेव्हा ती म्हणते, कुठला फोटो? तेव्हा ओवी इथे म्हणते, मी नाही सांगणार तुम्हाला, माझ्या आईचा लहानपणीचा फोटो हरवला आहे. तेव्हा इथे आता लताला वाटतं हिच्या आईचा लहानपणीचा फोटो कुठला तरी वेगळा असेल, म्हणून ती काही आता जास्त लक्ष देत नाही. पण प्रेक्षकांनो, इथे आता जानकी खूप उदास असते. ते आता ओवीच्या लक्षात येतं. ओवी म्हणते, आजी, अगं तू आईच्या लहानपणीचा फोटो बघितलास का? माझ्याकडून तो हरवला आहे, मी प्रोजेक्टसाठी घेतला होता, पण तो आता सापडतच नाही आहे, मी काय करू? तेव्हा सुमित्रा म्हणत असते, काळजी करू नको, तुझ्या आईचा फोटो असेल इथे कुठेतरी. आणि आता सगळेजण शोधत असतात आपापल्या परीने. ओवी म्हणत असते, माझ्यामुळे आई सॅड झाली, तिच्या आईचा एकमेव फोटो होता तिच्याकडे, तो तिच्यासाठी किती खास होता मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे ओवीला आठवतं ज्या वेळेला सारंग आणि ऐश्वर्या तिथे बसलेले असतात, त्याच वेळेला ओवी तिचा ग्ल्यू आणण्यासाठी तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि तेव्हाच खूप जोरात वारा आलेला असतो आणि तो फोटो उडालेला असतो. पण ओवीला असं वाटतं की कदाचित तो फोटो ऐश्वर्या आंटीच्या हातामध्ये होता, तिने तर तो चोरला नसेल ना माझ्या आईला त्रास देण्यासाठी. याआधीसुद्धा ऐश्वर्या आंटीने माझ्या आईला खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा इथे ओवीला असं वाटतं की चला आपण आता ऐश्वर्या आंटीच्या रूममध्ये जाऊन फोटो शोधूया, कारण का ऐश्वर्या घरामध्ये नसते, ती आणि सारंग दोघेजण बाहेर गेलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी आलेली असते. कावेरी आलेली असते आपल्या ऐश्वर्याला, मुलीला बघायला. तेव्हा इथे आता कावेरी आल्यानंतर सगळेजण तिचा आदरातिथ्य करतात.
तिला आता इथे घरामध्ये जानकी बोलावते, तिला बसायला सांगते, तिला पाणीसुद्धा प्यायला देते. जानकी म्हणते, कावेरी काकू असं अचानक आलात तुम्ही, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा कावेरी म्हणते, हो गं जानकी, सगळं ठीक आहे, पण जेव्हापासून ह्यांना पोलीस घेऊन गेलेत ना तेव्हापासून ऐश्वर्या घरी नाही आली आहे गं. मला तिची खूप आठवण येत होती, म्हणून मी माझ्या मुलीला बघायला आले. कुठे ऐश्वर्या? तिच्या रूममध्ये आहे का? जाऊन भेटू मी तिला? तेव्हा जानकी म्हणत असते, नाही ना, ऐश्वर्या तर रूममध्ये नाही आहे. सारंग भाऊजी आणि ऐश्वर्या दोघेजणं कुठेतरी बाहेर गेलेत. तुम्ही जर तिला फोन करून आला असतात तर बरं झालं असतं, तुम्हाला ती भेटली तरी असती. पण जानकी म्हणत असते, कावेरी काकू अहो, आता ऐश्वर्या नसली म्हणून काय झालं? मी पण तुम्हाला मुलीसारखीच आहे ना, मग मला भेटा तुम्ही. बसा बरं, आज तुम्हाला जेवल्याशिवाय मी पाठवणारच नाही आहे. तुम्ही जेवून जायचं आहे. तशा पण आता घरी एकट्याच असताना, तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर जेवायला बसा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरीला आता तिने आग्रह केलेला असतो. कावेरी म्हणत असते, नाही नको, मी थोडा वेळ बसते, तिची वाट बघते. तिचा फोन पण लागत नाही आहे, त्याच्यामुळे मी तिला डायरेक्ट भेटायला चाले. तेव्हा इथे आता कावेरी बसलेली असते. तेवढ्यातच तिथे लता येते. लता म्हणत असते की नमस्कार, कोण तुम्ही? तुमचं नाव काय? तेव्हा कावेरी म्हणत असते की नमस्कार, माझं नाव कावेरी विखे पाटील, मी सयाजी विखे पाटील यांची बायको. तेव्हा इथे लगेच ती विचारते, हो का? आणि ते कोण आहेत या घरचे? तेव्हा कावेरी म्हणते, अहो असं काय करताय, मी ऐश्वर्याची आई, तिला भेटायला आले होते. तेव्हा इथे लताला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते, काय म्हणालात तुम्ही? तुम्ही ऐश्वर्याच्या आई आहात? कशावरून? तेव्हा कावेरी म्हणत असते, अहो कशावरून काय, मीच तर तिची आई आहे ना. माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती या घरची सून झाली. तुम्ही नवीन आहात का इथे, तुम्हाला माहिती नाही? तेव्हा इथे लताबाई म्हणतात, अहो पण ऐश्वर्या तर माझी मुलगी आहे ना. तेव्हा कावेरी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही काय माझी मस्करी करताय की काय? ऐश्वर्या माझी मुलगी आहे, एकुलती एक मुलगी आहे मला. मी जन्म दिलाय तिला, म्हणून तर मी तिला इथे भेटायला आली आहे ना. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा लता म्हणत असते, तुम्ही तिला दत्तक वगैरे घेतले आहे का मधुभाऊंच्या आश्रमामधून? तेव्हा कावेरी म्हणते, हे बघा, मी तिला दत्तक घेतलेलं नाही आहे, मी तिला जन्म दिला आहे. माझी एकुलती एक मुलगी आहे ती. हां, मला माहिती आहे ती जरा कधी कधी आगाऊपणा जास्त करते, रागवते, पण ती माझीच मुलगी आहे हे मी मान्य करते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता लताच्या समोर ऐश्वर्याचं बिंग फुटलेलं असतं. तर इथे कावेरीने सांगितलेलं असतं की ती ऐश्वर्याची आई आहे, तिने ऐश्वर्याला जन्म दिला आहे. तेव्हा ती म्हणते, याचा अर्थ ऐश्वर्या माझ्याशी खोटं बोलली, तिने मला फसवलं. म्हणजे कदाचित जानकी तर माझी मुलगी नसेल ना. जानकी माझी मुलगी आहे म्हणून ऐश्वर्याने हे नाटक केलं असेल, जेणेकरून मी तिच्या नाटकामध्ये तिला मदत करावी आणि जानकीला या घरातून बाहेर काढावं. म्हणून जेव्हा मी तिला म्हणाले की सगळ्यांना सत्य सांग म्हणून की मी तुझी आई आहे, तेव्हा ऐश्वर्याने सरळ सरळ नकार दिला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लता कितीही वाईट असेल तरीसुद्धा जानकी तिची काळजी घेत असते, तिला चहा पाणी वगैरे विचारत असते. तेव्हा कावेरी घरी जायला निघते. ती म्हणत असते की ऐश्वर्याला कदाचित उशीर होईल, तिला सांगा मी येऊन गेले आणि सांगा की आईने निरोप दिलाय म्हणून की घरी भेटायला ये म्हणून. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो तिला आम्ही नक्की निरोप देऊ, तुम्ही काळजी करू नका. आता कावेरी तिथे आलेली असते हे ऐश्वर्याला माहिती नसतं. आता इथे लताबाईंच्या समोर ऐश्वर्याचं कारस्थान आलेलं असतं. तेव्हा इथे लताबाई म्हणत असतात की याचा अर्थ ऐश्वर्याने माझ्या भावनांचा खेळ मांडलाय. तिला माहिती आहे की माझी मुलगी कोण आहे, म्हणूनच तिने हे सगळं नाटक केलं. तर ऐश्वर्या या कावेरी विखे पाटील यांची मुलगी आहे. तेव्हा इथे आता ती मुद्दामून जानकीला विचारते, ह्या आपल्याकडे ज्या आल्या होत्या त्या ऐश्वर्याच्या आई आहेत का? तेव्हा जानकी म्हणते, हो ऐश्वर्याची आई आहे. ऐश्वर्याला जरी आपल्या आईची आठवण येत नसली तरीसुद्धा आईला आठवण झालीच ना. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, ओवी म्हणत असते की माझ्या आईचा फोटो ऐश्वर्या आंटीच्या रूममध्ये असेल का? कारण मी जेव्हा माझ्या रूममध्ये गम आणायला गेले होते तेव्हा सारंग काका आणि ऐश्वर्या आंटीच तिथे होते. तेव्हा ती आता धावत पळत ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि सगळीकडे बघत असते तिच्या आईचा फोटो. तेव्हा एका ड्रॉवरमध्ये आता ओवीला तिच्या आईचा फोटो सापडतो. तेव्हा ती खूपच जास्त खुश होते, नाचत नाचत बाहेर येते आणि म्हणत असते, आई अगं हा बघ तुझा फोटो सापडला, मधुभाऊंनी दिलेला तुझा फोटो सापडला आई.
तेव्हा ती जानकीकडे धावत पळत तो फोटो आता घेऊन येत असते. जानकीला सुद्धा आनंद होतो. जानकी विचारते, कुठे होता ओवी? तेव्हा ओवी म्हणत असते, अगं हा फोटो तर ऐश्वर्या आंटीच्या रूममध्ये होता. तुला माहिती आहे, जेव्हा मी प्रोजेक्ट करत होते ना, तेव्हा ऐश्वर्या आंटीने तुझा फोटो हातामध्ये घेतला होता आणि ती तुझा फोटो बघत होती. तेव्हाच मला संशय आला की कदाचित ऐश्वर्या आंटीने तर तुझा फोटो लपवून ठेवला नसेल ना. म्हणून मी तिच्या रूममध्ये गेले आणि फोटो शोधला, तर हा बघ ना, तुझा फोटो मला तिच्या ड्रॉवरमध्ये सापडला. तेव्हा जानकी म्हणते, ती रूममध्ये नसताना कुणाच्याही रूममध्ये जाणं हे वाईट असतं, पुन्हा जायचं नाही हां. तेव्हा ओवी म्हणते, हो मला माहिती आहे वाईट असतं, पण तुझा फोटो शोधायला गेले होते ना. जाऊ दे, तसंही हा फोटो तुझा आहे, बाकी तर मी कुठल्या वस्तूला हात नाही लावला आहे. मग तिला काय करायचं आहे, ती काही नाही बोलणार मला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लता म्हणत असते की ओवी बघू दे ग, तुझ्या आईच्या लहानपणीचा फोटो बघू दे. तेव्हा इथे ओवी तो फोटो लताबाईंना दाखवते. लता म्हणते, काय हा फोटो तुझ्या आईचा आहे का? तेव्हा ओवी म्हणते, हो, माझ्या आईची ही एकमेव आठवण आहे लहानपणीची. हा फोटो आहे ना, मधुभाऊ जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांनी माझ्या आईला दिला होता. हा फोटो माझ्या आईला तिच्या आईने दिला आहे, माहिती आहे तुम्हाला. पण माझ्या आईची आई नक्की कुठे आहे तिला काहीच माहिती नाही आहे. लहानपणापासून ती आश्रमामध्ये लहानाची मोठी झाली आहे ना, पण नक्कीच तिची आईसुद्धा तिला लवकर सापडेल. हो ना आजी? तेव्हा इथे आता लगेचच लताच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते की हो, सापडेल, हो, तुझ्या आईची आईसुद्धा सापडेल. तेव्हा तो फोटो बघितल्यानंतर तिची खात्रीच पटते की जानकीच तिची मुलगी आहे आणि ओवीमुळे हे सत्य आता इथे लताला समजलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लताला सत्य काय आहे ते कळलेलंच असतं, पण त्याचबरोबर ऐश्वर्याचं कारस्थानसुद्धा कळलेलं असतं. तर इथे लता म्हणते की याचा अर्थ ऐश्वर्या माझ्याशी खोटं बोलली. मी पार्वतीचं नाटक करावं म्हणून तिने सांगितलं की ती माझी मुलगी आहे म्हणून, आणि तिला माहितीसुद्धा असेल की जानकी माझी मुलगी आहे, म्हणूनच तिने हे सगळं नाटक केलं असेल माझ्या मुलीला आणि मला एकमेकींपासून दूर ठेवण्यासाठी. तेव्हा इथे जानकी म्हणते, काय झालं, तुम्ही हा फोटो बघून इतक्या इमोशनल का झालात? तेव्हा इथे आता लता म्हणत असते की जानकी, या फोटोचा अर्धा भाग कुठे तुला बघायचा आहे का? तेव्हा जानकी म्हणते, म्हणजे? तेव्हा इथे लता आपल्या पर्समधून आता तिच्या चेहऱ्याकडचा भाग काढते आणि त्या फोटोला जॉईन करून दाखवते आणि म्हणते की मीच ती तुझी आई आहे, जिने तुला मधुभाऊंकडे सोडलं होतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याचा खोटाडेपणा बरोबर आता लताच्या लक्षात आलेला असतो. तेव्हा लताने आता ओवीकडून तिला जेव्हा कळतं की जानकी तिची मुलगी आहे, तेव्हा लगेच लता जानकीला हे सत्य सांगते आणि म्हणते की माफ कर मला, पण मी पार्वती नाही आहे, तर मी लता कारखानीच आहे आणि मी जानकीची आई आहे. तेव्हा इथे जानकीला आश्चर्य वाटतं. लता म्हणत असते, विश्वास बसत नाही आहे ना, आणि तिच्याकडे असलेला फोटो ती आता जानकीला देते आणि म्हणते की हा फोटो आता जॉईंट करून बघ, आणि मीच हा फोटो आणि तुला इथे मधुभाऊंकडे सुपूर्द केलं होतं, असं आता लताबाई म्हणतात. त्यामुळे इथे ऐश्वर्याचं कारस्थान, तिचं पितळ आता उघडं पडलेलं असतं, तिचं बिंग फुटलेलं असतं. तर इथे आता जानकी म्हणते, हा फोटो तुमच्याकडे म्हणजे तुम्ही माझी आई आहात, मी कसा विश्वास ठेवू? तेव्हा इथे आता लता म्हणत असते की मधुभाऊंना फोन कर आणि तुझ्या आईचं पूर्ण नाव सांग ना, त्या लताबाई कारखानीस असंच नाव घेतील. तेव्हा इथे जानकीला आता ओळख पटलेली असते, कारण अर्धा फोटो हा बरोबर इकडे लताबाईंकडे असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे नियतीने आता ऐश्वर्याला चांगला धडा शिकवलेला असतो. तर तिने घर तोडण्यासाठी या घरामध्ये लताबाईंना पार्वती बनवून आणलेलं असतं, पण इथे आता ऐश्वर्याला चांगला धडा शिकवलेला असतो. त्याचबरोबर जानकीला नियतीने आशीर्वाद दिलेला असतो. तिला इथे आता पार्वतीच्या रूपामध्ये का होईना, इथे खोट्या पार्वतीच्या रूपामध्ये तिला तिची खरी आई मिळालेली असते. त्यामुळे इथे सुमित्राला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तर ऐश्वर्याचं कारस्थान इथे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं.